नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण रोड टू हानामधील कोरल चर्च, हाना टाउन, विगन आईस्क्रीम शॉप आणि हाना बीच पार्क पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. चला, पोटभर जेवण झालेलं आहे. बनाना ब्रेड खाल्ला, मुरुक्को खाल्ले, चिवडा खाल्ला. काय काय हे बघा, मुलं म्हणताय हा बनाना ब्रेड खाल्ला, मग आता जेवणच म्हणायचं हो की नाही? हेच जेवण. आता जिथे आलो आपण त्यानुसारच आपल्याला राहायला पाहिजे. तर भाजी पोळी सगळं थोडी मिळणार आहे आपल्याला इथे. मग आता तुम्ही म्हणता हे जेवण नाहीये, आता मग जेवण म्हणजे तुमची व्याख्या काय? फोटो झाला, आपण आता निघालो नेक्स्ट स्पॉट साठी. Right season. Oh man. Banana, coconut, and a variety of other tropical fruits that residents here grow in their yards. Please note, however, locals use the honesty system, meaning that if you take some fruit, be sure you leave a little tip. Stop is the Wailua Valley State Wayside Park, where there's an overlook where you'll get an excellent view of little Wailua town and a famous old church called the Coral Miracle Church. You wonder how it got that name? Well, sit back for a minute and let me tell you the story. या ठिकाणी आपण थांबवली कार आणि इथे चर्च बनवले एकाने, ते पण आहे की ते बघूया. चला जाऊया. फोटोसाठी फोटोशूटसाठी चांगलं हे आपण बघा. हे असं इथून वरती जायचं आपल्याला. लुक आउट आहे. तिकडे फिरते वाटतं का कुठे टूर असेल. हां, वरून व्ह्यू दाखवते वाटतं ते खालचा. हे बघा, वॉटरफॉल आहे. 1 2 3 किती सुंदर. बॅटरी लो, किती सुंदर. हे बघा, मस्त ते उंच आल्यावर हवा लागते. ते बघा तिकडे चर्च दिसला. आता झूम करून दिसेल का किती लांब आहे उंचावरती आपण. हां, दिसलं का तुम्हाला हे चर्च? हे बघा हे चर्च. हे बघ, हे सोनू इकडे, इतकं झूम होतं इकडे. हे चर्च बघ ना, मला इतकं जवळून दिसते. बघितलं? हे नाही, एकदम जवळ. हे बघ, हे चर्च दिसते का तुम्हाला? हे बघा, खूप लांब आहे हो हे, पण तुम्हाला मी झूम करून दाखवले. हे बघा. अजून काय ते चर्चच्या साईडला काय ते काय दिसतंय? आणि अजून पलीकडे By its nickname, Three Bear Falls. Now, just in case you're wondering, there aren't actually any bears in Hawaii. The falls probably got its nickname because the three falls have... Hanatown is just 30 minutes away, where you can find a number of local restaurants. Now, if there's no parking here, then, hey, sorry,
you might be just out of luck. Please obey the no parking signs here by not parking illegally on the side of the road. थांबायचे 5 मिनिटं का जायचं पुढे? This is how it is. You can see it from here. बघायचं सेम आधी होतं ना तसंच असणार आहे. हो तेच नाही ट्रेन पॉईंट्स पेक्षा छोटे पॉईंट्स आहेत. होय. होच. वरती काय नाही वरती फक्त एक हो पॉईंट. मूर्ती जोरात आहे. चल. नारळाचं पाणी प्यायचं बाबा तुम्हाला? पण तरी हवाईचं पाणी पिऊन बघा नारळाचं. दादा हा टाउनमध्ये. Hey, don't forget to include the hashtag ShakaGuide when you share all your awesome photos with your friends on social media. Hey, but for now, let's just relax and listen to some classic Hawaiian music. Yes sir. Let's enjoy your hula hoo. Hula hula hoo. Hula hoo hula नीला ला hula करायचा. थोडीशी टेस्ट घ्यायला हरकत नाही. चला आपण आता व्हेगन आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलेलो आहोत या ठिकाणी. चला जाऊया व्हेगन आईस्क्रीम खायला. व्हेगन आईस्क्रीम लाईन बघून किती. या ठिकाणी लाईन लागलेली आहे व्हेगन आईस्क्रीम घेण्यासाठी. कोकोनट हे बघा. हे किती मोठं कोकोनट आहे बघ. हे बघा हे कोकोनट असे लावून ठेवले तिथे. बनाना ट्री बघितले किती मोठे तिथले. नारळाचं घड हे बघा अगदी मोठे मोठे आहेत कोकोनट. कोकोनटची साईज इतकी मोठी आहे तुम्हाला मी आता दाखवलीच. आणि आपलंच कापून घ्यायचं. आता ते मशीन पण तुम्हाला दाखवते मी. हे बघा या ठिकाणी मशीन ठेवले. अवघड आहे. आपल्याला माहिती नाही आपण कसं करणार. असं मशीन लावलेलं आहे. मशीन कुठे आहे? कुऱ्हाडच आहे. कुऱ्हाड खोचली एका साईडला. ते प्लेन नसतं का काय म्हणतात त्याला आपण शेतामध्ये वापरतो ते खोचले इथे. एक साईड त्याची प्लेन आहे एक साईड इथे कोयता पण आहे असं. आणि हा एक प्रकार आहे. हे इथे ठेवलेत आणि इथे हे कचरा टाकायचं हे ठेवलं इथे. हो जर की काही मी बघा एवढी जाड मले याच्यात बघ. Whoa. Oh, you have your own cell phone? Check you out. How old are you? 12. 12 years old? There we go. Well, at least mom and dad know where you're at all the time. I'm doing 4K and 60 frames. My pal's on 25. Oh, I only have an iPhone 0, so I barely even know how to text message. Actually, Here we go, buddy. This is getting really heavy, okay? I want you to drink it and we can crack it in half. wow. Is it sweet? That's great. Great. We're not getting into it right now.
चांगलं आहे कोकोनटचं आहे. कसं आहे ग बाबू? इट्स गुड. यम्मी. यम्मी. It tastes good. अच्छा निलोबाने हे दिलं मला. हे कोणतं होतं? Passion fruit. पॅशन. आणि तुम्ही कोणतं स्वीट घेतलं? पोटॅटो, कोकोनट आणि टॉफी. कोकोनट अँड टॉफी. हे टॉफी जरा जास्त बिटर आहे. आणि हे हे पॅशन फ्रूट, हे उबे. हे काय? उबे. उभे. Passion fruit प्युअर आहे. कॉफी. हे तर व्हॅनिला सारखंच आहे. हे कोणतं आहे? हे दिलं होतं तुम्हाला. दुसरं नाही आवडणार जास्त डार्क. कॉफी आहे कॉफी. त्याची कॉफी बंद केली तर कुठून तरी कॉफी खातो. टॉफी. हे काय? कोणतं फ्लेवर आहे? टॉफी. जाऊ दे, आईस्क्रीम हे टॉफीचं. कॉफी आहे बदबदत येतं. छान नाही. आता हे कोणतं? पॅशन फ्रूट. हे पॅशन फ्रूटचं खाऊन बघूया आपण. आंबट आहे पॅशन फ्रूट. हे आपण आता उभे खाऊन बघूया. उभे छान आहे. उभे म्हणजे काय? स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो आईस्क्रीम. तुमच्यासाठी परत खाला. खाऊन जाऊ करून. किती गर्दी बघितली दिसते का? हे बघा, एक म्हातारी बाई येते तिथे फक्त. पण ती म्हातारी वाटत नाही बरं का. चला. कार पण आपली थंडगार झाली. अगदी आईस्क्रीम सारखी झाली. कार चालूच होती, बंद नव्हती केली. आणि आईस्क्रीमचा पण आनंद घेतला आपण. आता आपण नेक्स्ट स्पॉटला जात आहोत. Man, does time fly? So do me a favor and किती वाजले? if it's already past 3 p.m., then I recommend you consider only तीन वाजले going आहेत to our आता next दुपारचे. stop, the Brown. The reason for this is that, well, you're going to run out of daylight pretty soon, and you've got a 2-hour return trip you need to plan ahead for. We'll go to Driving Hanatan the and road to Hana in the dark isn't too bad because with your headlights you can see the cars coming from a distance. But still, it's not the most ideal and a little dangerous if you're not careful. So, I'll let you be the judge and decide what you want to do. Either way, no matter where you decide to turn around, I've got a bunch of great stories for you to enjoy on the way back. You want to turn around? Huli huli. Hey, Hanatan. Wood fired pizza. Wow. ठिकाणी घ्यायचं ना रे दुकानावर. As we're approaching Hana Town, let me tell you a little bit about its history and background. The small town of Hana actually has quite the history that dates back to ancient times. In 1550, King Pi'ilani married the daughter of the chief of Hana, and in so doing, he unified the entire island of Maui under his rule. Maui was a model island of peace and prosperity for many years.
That is, of course, until a young chief on the Big Island named Kamehameha began to rise to power. This upstart Kamehameha eventually invaded Maui with a fleet of war canoes filled with tens of thousands of warriors. And guess what? His siege of Maui started right here at Hana Bay, where the hill was used as a natural fortress. It was said that the Hana warriors defended the harbor by using slings to throw stones hundreds of yards from the cliff above with deadly accuracy. However, although the Hana warriors fought bravely, they were no match for Kamehameha and his warriors equipped with Western weapons like guns and cannons. Kamehameha went on from Hana to conquer all of Maui. And then, of course, he eventually put the entire chain under his rule. Now, fast forward just a few hundred years, and the sleepy little town of Hana was suddenly put on the map again in 1883. That's when sugarcane became big business in Hawaii. In Hana alone, there were 6 sugarcane plantations. But eventually, the sugar industry began to fade away, leaving many people unemployed. During this time, one deep-pocketed tycoon named Paul Fagan, that we mentioned earlier, fell in love with Hana and purchased the now empty sugarcane fields to raise cattle. In this way, the Hana Ranch was born. A few years later, Fagan opened the Hotel Hana Maui. Between the Hana Ranch and Hotel Hana, Fagan employed many of the local residents. After Fagan's death, a large cross was erected on a hill overlooking Hana in his honor. I'll point it out to you when we get closer. No, that's overlooking Hana. Hana. Yeah, Hana's over there. It's like hours away. What do you mean? Oh, that's what we saw yesterday. That was a big crossover looking something. चला तुम्ही हिस्ट्री ऐकली का आता हाना टाऊनची. आपण आता हाना टाऊनला जात आहोत. And some like 15 minutes. 10-15. चला हाना टाऊनला आलेलो आहोत आपण. कोणतं हाना टाऊन स्पॉट. हे हाना टाऊन जे आहे ना, छोटं टाऊन आहे, फक्त 1000 लोकांचं आहे. मग एकच ग्रॉसरी स्टोर असेल का रे. चला हे पलीकडे आहे ना, ते हाना टाऊन आहे. आपण आलो आहोत हाना बीच पार्कला. हे बघा दिसलं, हाना बीच पार्कला आलोय आपण. इथे काय काय नाही ते बघूया आपण इथे काय. आपल्याला एखादं घ्यायला पाहिजे ना. हो हे बघा, हे हाताने बनले. You made these ones as well? Yeah, those are all made by my cousin. These are handcrafted. Make wood. मला वेळ लागतोय बघ हे केलं. हार्ड वर्क आहे सगळं. हे पण बनवलंय त्याने. यू मेड दिस वन. Yeah, my cousin. ओ युअर कझिन. ते टर्टल घेऊ शकतो, ते चांगलं असतं घरात म्हणतात. पण नाही ते रॉक्स, हे बघ हे रॉक्स पण छान आहेत. छोटे बॉटल मधले घ्यायचे रॉक. ए शालिग्राम आहे का रे इथे. शालिग्राम. हा शालिग्राम वाटतोय का. शालिग्राम काय. काळा ते शिवजीचं असतं ते समुद्रात. हे लाकडाचं बाऊल बघ.
Those are $8. ए माझ्याकडे असेच आहे ना माळ, त्याला ते दोरे दोरे किती अटकून दिलेत. खूप आहे पितळाचे. हो ना, ते कुठे कोणतं कुठे लावायचं ते. घ्यायचंय का तुला? तर घ्यायचं का? ते साफ करता आलं पाहिजे नाही, एवढे छोटे छोटे घेऊ नको. ते आता हे ओपन होतं का? वास. How much this one? $20. Not the turtle. What you asking? The turtle or the chest? Turtle. The turtle is 35. येऊ का? कोणतं आवडलं तुम्हाला बघा ना. छान आहे. गुब्बे गुब्बे आहे का? घे. दे. होना टाउन बीचमध्ये होना टाउन बीचच्या या शॉपमध्ये आपण एक टर्टल घेतलेलं आहे कासव. छान आहे ना, आणि हे हँडमेड आहे, त्यांनी स्वतः बनवले. किती? 35. Thank you. ओके, $35 जे. काळी वाळू बघितली का तुम्ही? बघा, यापूर्वी तुम्ही काळी वाळू बघितली का? आपल्या भारतामध्ये असते, पण अमेरिकेतल्या लोकांना माहिती नाही. तर ही काळी वाळू पहिल्यांदाच बघितली असं ते म्हणतात, पण आपण तो आधी बघितली. हे बघा, काळी वाळू USA मध्ये कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही, फक्त हवाईमध्ये पहिल्यांदाच ही काळी वाळू बघायला मिळाली आहे. बघा, हे बघा, हे काय दिसते का तुम्हाला? हे काय, हे काय आहे? काय माहिती काय? हे बघा, पहिल्यांदाच ब्लॅक सँड बघायला मिळाली. तुम्ही पाहिली का? आपली आता रिटर्न ट्रिप सुरू होत आहे. सगळे स्पॉट आपले बघून झालेत. ओके, हाना बीच पार्क आपला
हाना टाऊन तर आपण इथं इथंच घरं बघितली, टाऊनमध्ये आपण थांबलो नाही. पण आता हाना बीच पार्क बघितला आणि तिथली काळी वाळू पण बघितली आपण. मस्तपैकी फोटो काढलेत. एक वॉटरफॉल आहे पुढे, अजून पाहिजे जायचं तर. पुढे जायचं असेल तर एक वॉटरफॉल आहे आणि हे आहेत काय ते सिनोटे सर आणि सिनोटे सारखं आहे. चला आता किती वाजलेत? 4. आता 4 वाजलेत. आता यायला किती वेळ लागला? तेवढंच जायला लागेल. बघू ना किती 5 तास लागले? किती 8 वाजता निघालो आपण घरातून. 7 तास झाले, 8 तास झाले. चला 8 तासाचा रोड ट्रिप झालेला आहे आपला. किती? 8 तासाचा. आता रिटर्न ट्रिप करूया. मित्रमैत्रिणी, आजचा दिवस खरंच खूप लक्षात राहील. रोड टू हाणाबद्दल जितकं ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर अनुभव आज मिळाला. खरंच आजचा दिवस खरोखरच आयुष्यभर लक्षात राहील. रोड टू हाणा बद्दल जेवढं ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी सुंदर असा अनुभव आज मिळाला. हवाईमधील आमचा 3रा दिवस. रोड टू हाणा जी रोड ट्रिप होती त्याचे मी 4 पार्टमध्ये व्हिडिओ टाकलेत. तर तुम्हाला संपूर्ण 4 पार्टमधली ही रोड टू हाणा ट्रिप कशी वाटली नक्की सांगा. मैत्रिणी, आपला हा प्रवास इथे संपलेला नाही. हवाईचा भरपूर मोठा प्रवास आहे, तर कुठे जायचं नाही. आमच्यासोबत शेवटपर्यंत या ट्रिपला राहायचं आहे.